कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, कैरी आणि आंब्याचा सीझन आहे। तर आज बनवूया आपण चटकदार चविष्ट अशी कैरीची लोणजी। अतिशय सोप्या पद्धतीने अगदी कुणीही बनवू शकेल इतकी सोपी आहे। तुम्ही बघू शकता किती छान लोणजी बनवून आपली तयार झालेली आहे। तुम्ही ह्या लोणजीला एक महिनाभर स्टोअर देखील करू शकता। चला तर मग रेसिपी पाहूया। कैरीची लोणजी बनवण्यासाठी मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैरीला स्वच्छ पाण्याने धुवून त्याची साल काढून घ्यायची आहे। दोनही कैऱ्यांची मी साल काढून घेतलेली आहे। आता कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे। कैरीचे मी पातळ पातळ लांब लांब काप करून घेणार आहे। तुम्ही चौकोनी शेपमध्ये देखील कट करू शकता तुमच्या आवडीनुसार। अशा प्रकारे कैरी आपल्याला कट करायची आहे। सर्व कैरी कट करून झालेली आहे। आता कढई घ्यायची आहे, गॅसवर तापत ठेवायची आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेलाला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे। फोडणी अगदी खमंग बसली पाहिजे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा मेथी दाणा, 1 चमचा बडीशेप, छोटा पाव चमचा हिंग घालायचा आहे। यामध्ये 1 चमचाभर कलोंजी घालायची आहे, पण माझ्याकडे शिल्लक नव्हती म्हणून मी नाही वापरली। तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा। त्यानंतर यामध्ये 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत, मी तुकडे करून घातलेल्या आहेत। व्यवस्थित तेलावरती परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायची आहे कट केलेली कैरी। कैरीला देखील व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। कैरी आपली तेलावरती परतलेली आहे। आता यामध्ये घालायचे आहेत सुके मसाले। 1 छोटा चमचा काळं मीठ घालायचं आहे। चवीनुसार 1 छोटा चमचा सफेद मीठ घालायचं आहे। 1 छोटा चमचा काळ्या मिरीची पावडर घालायची आहे। 1 चमचा धना पावडर घालायची आहे। छोटा पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे। 2 छोटे चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। हे सर्व मसाले तेलावरती परतवून घ्यायचे आहेत। मसाले देखील आपले छान परतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून 5 मिनिटं कैरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। आता झाकण काढायचं आहे। कैरी शिजली की नाही आपण चेक करूया। तुम्ही बघू शकता कैरी आपली छान मऊ झालेली आहे, व्यवस्थित शिजलेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी गूळ। गूळ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता लोणजीला घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। लोणजी आपली घट्ट होईपर्यंत छान शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता रंग देखील छान आलेला आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला,
गरम मसाल्याला देखील व्यवस्थित मिक्स करायचं आहे। कैरी देखील आपली छान मॅश झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे। तुम्ही बघू शकता किती छान लोणची आपली बनून तयार झालेली आहे। थोडीशी थंड झाल्यानंतर ही आणखीन घट्ट होणार आहे। आता लोणचीला एका डिशमध्ये आपण सर्व करूया। तुम्ही बघू शकता हलकीशी थंड झाल्यानंतर लोणची आपली घट्ट झालेली आहे। ही अतिशय चटपटीत चटकदार बनते। लहान मुलांना तर खूप आवडते। तुम्हाला ही लोणची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। थँक यू।